स्वर्गातला महान पिता, मी धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल देवा. तू खूप चांगला आणि दयाळू परमेश्वर आहेस. अब्राहम, इसाक, याकोबच्या देवा, आम्हाला उत्तर दे. आणि तू देव आहेस परमेश्वर. म्हणेल आशीर्वाद दे परमेश्वरा. तू देव आहेस. तुझी कृपा अनुग्रह होते. हे वचन आशीर्वादित कर. हे वचन परमेश्वरा तुझं आहे. पवित्र आत्मा तुझ्या परमेश्वराबद्दल आम्ही सांगणार आहे. येशू बद्दल आम्ही बोलणार आहे. परमेश्वरा तुझ्या पोटातून येऊ दे. पोट माझे परमेश्वरा, पण वचन तुझं आहे देवा. तुझं गौरव दे येशूच्या नावामध्ये. आमेन. तर आपण बघूया, संदेशाचं नाव आहे मातीतील निजलेले लोक उठतील म्हणे. हालेलुया. संदेशाचं नाव काय? मातीतील निजलेले लोक उठतील म्हणा. मातीतील निजलेले लोक उठतील. हालेलुया. आमेन. तर आपण बघूया दानिएल 12 अध्याय 2 वचन आपण वाचूया. दानिएलचं पुस्तक 12 अध्याय 2 वचन. बारावा अध्याय 2 वचन. भूमीतील माती निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्व काळचे जीवन मिळविण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळविण्यास उठतील. आमेन. काय म्हणलेले बघा इथे. बघा किती लोक. आपण विचार करा, आपण कुठे जाणार आहोत? हालेलुया. बायबल मध्ये काय लिहिलेलं आहे? मातीतील भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल म्हणे. मोठा समुदाय उठेल म्हणे. हालेलुया. आता कोण कोण उठणार आहेत बघा. फक्त विश्वासूच लोक उठणार आहेत का इथे बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे काय? नाही. जेवढे बी या पृथ्वीवरचे लोक आहेत ते मातीमध्ये पुरलेले आहेत. मातीतून जगत प्रत्येक माणूस आहे काय, आणि तो उठलाच आहे म्हणे. हालेलुया. इथे असं म्हणलेलं आहे, भूमीतील मातीत निजलेल्या मोठा समुदाय उठेल. किती एक सर्व काळचे जीवन मिळवण्यास आणि किती एक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळवण्यास उठतील म्हणे. काही लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे लोक ते उठतील आणि न्यायासनाच्या समोर उभे राहतील. हालेलुया. काही लोक उठतील आणि त्यांचा पण न्याय होईल आणि त्यांना कुठे पाठवण्यात येणार आहे? नरकामध्ये. हालेलुया. आमेन. पण उठणं मात्र सगळ्यांसाठीच आहे. या जमिनीत जो कोण मेलेला आहे तो पुरला जाणार. तो हर एक माणूस उठला जाणार आहे. आणि उठल्यानंतर कोणासमोर उभा राहणार? तो येशू. हालेलुया. कोणासमोर उभा राहणार? येशू समोर. येशू बरोबर त्याला संभाषण केल्याशिवाय, न्यायाधीशाच्या समोर उभे राहिल्याशिवाय त्याचा निभाव लागणार नाही. दुसरं मरण कशाला म्हणतात सांगा? येशूकडे उभं राहिल्यानंतर काय, त्याच्या जीवनामध्ये ढळल्यानंतर मग त्याचा न्याय होतो. प्रियानो, आपण 19 अध्याय प्रकटीकरणचं 17 आणि 18 आणि 19 वचन फास्ट वाचूया आपण. 19 अध्याय. नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरास उच्चवाणीने म्हणाला, या देवाच्या मोठ्या जेवणावेळीसाठी एकत्र व्हा. राजाचे मांस, सरदाराचे मांस, बलवानाचे मांस, घोड्याचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र व दास, लहान मोठे अशा सर्वांचे मांस खावयास या. तेव्हा विश्वात सॉरी आहे काय? 20:11
20:11 सॉरी, वाचा 20वा अध्याय 11 वचन. नंतर हा. मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली. त्याकरिता पहिला ऐका, पृथ्वी व आकाश पळाले म्हणे. त्यापूर्वी काय होणार आहे सांगा? जेवढे बी निजलेले लोक आहेत त्या पृथ्वीतनं उठणार. हालेलुया, आमेन. नंतर मग काय होणार? पृथ्वी आणि आकाश हे गायब होणार, नाहीच होणार. मग पुढे त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामध्ये मृत मनुष्यात बाहेर सोडले. मृत्यू व अधोलोक यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले आणि ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय. हालेलुया. इथे आता दानिएलच्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे? जमिनीत झोपलेले निजलेले लोक हे सर्व उठतात. त्याच्यामध्ये कोण कोण आहे? ज्यांनी नीतिमान आहे, जे लोक सत्कर्म केलेले आहेत, जी लोक देवाला मानत होते, प्रभू येशूवर विश्वास करत होते, ते लोक जीवनामध्ये जाणार. हालेलुया. आणि जे लोक लक्षात घ्या प्रभूला मानत नव्हते, आराधना करत नव्हते, काय त्यांनी विश्वास करत नव्हते, ह्या भूतलावर जे काय चाललं होतं रूढी परंपरा त्याप्रमाणे चालले, त्यांनी धिक्कारले जातील. इथे असं लिहिलेलं आहे. हालेलुया. आपण दानिएल 12:3 वाचूया. जे शून्य असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांना नीतीमतेकडे वळवतील. हालेलुया. देव तुम्हाला का निवडलाय? हालेलुया. देव तुम्हाला का निवडलाय? इथे काय म्हणाल आहे? जो मनुष्य नीतिमान आहे तो मनुष्य प्रकाशासारखा झळकणार. कसा झळकणार? अनितिमान माणसाला वळवून त्याला देवामध्ये आणून त्याला देवाची शिकवण शिकवला तर तो झळकणार. नाहीतर तो झळकेल का? तुम्ही सांगा, तो झळकेल? तुम्ही सांगा, मला निवडलाय देव, मी गप्प बसलो तर फक्त माझंच उद्धार होणार ना, माझ्या भावाचं काय? तो कुठे जाणार? अधोलोकात नाही, नरकामध्ये जाणार. शेवटचं मरण काय? नरक आहे. ही भूमी सोडणार तुम्हाला, ही भूमी राहणार नाही, ही जमीन तुम्हाला सोडून देणार. तुम्ही जमिनीत उठल्या जाणार आहात. तुम्ही परमनंट जमिनीमध्ये जाणार नाही. तुम्ही मातीतून परमेश्वरामध्ये घडवलाय. आम्ही माती आहे, आम्ही पुन्हा मातीमध्ये जाऊन मिळणार आहोत. पण ती माती पण आम्हाला परत सोडणार आहे. का? एक तर स्वर्गात आम्ही जाणार, नंतर आम्ही नरकात जाणार आहे. हालेलुया. आमच्यासाठी ठरलेलं आहे एक स्वर्ग नंतर नरक. हालेलुया. ज्याचं आपण वाचूया 4 वचन वाच. 12:4. हे दानिएला, तो अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव. पुष्कळ लोक धुंडाळी फिरतील व ज्ञानवृत्ती होईल. मग मी दानिएलाने पाहिले, तो दुसरे 2 पुरुष, एक नदीच्या या तीरास व दुसरा त्या तीरास असे उभे होते. ते
जो पुरुष त्या नदीच्या पाण्यावर होता त्यास त्यातल्या एकाने विचारले, या अद्भुत गोष्टीची समाप्ती होण्यास किती अवधी आहे? तागाची वस्त्रे त्यागलेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटले की 1 समय 2 समय व अर्धा समय एवढा अवधी आहे. पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा त्या सर्व गोष्टी पुऱ्या होतील. हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले. मी हे ऐकले पण समजलं नाही. तेव्हा मी म्हणालो, हे माझे स्वामी, या गोष्टींचा परिणाम काय? तो म्हणाला, हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा, कारण अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहे. पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही, पण जे शून्य आहेत त्यास तो प्राप्त होईल. नित्यांचे बलिहवन बंद होईल व विध्वसमूलक अमंगलाची स्थापना होईल. तेव्हापासून 1290 दिवस पडतील. आमेन. बघा ना, नीतिमान फक्त तारला जाणार आहे. अनीतिमानाला जागा आहे का तिथे लिहिलेलं आहे बायबल मध्ये असं? हालेलुया. फक्त नीतिमानांसाठी हे देवाचं वचन आहे. जो हे मिठी मारून करतो, ह्याला कोठार करतो, ह्याचाच उद्धार होणार आहे. हालेलुया. आमेन. हालेलुया. आपण बघूया योग 10:9. योग 10:9. योग 10:9 वाचूया आपण. तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडवले आहेस हे मनात आण, तर पुन्हा मला मातीस मिळवू पाहतोस काय? काय म्हणाला योग? तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडवले आहेस. बघा, हालेलुया. सैतान देवाला विचारला, मी योबाला जरा हात लावू काय? तो काय म्हणला? त्याच्या हाडाला, त्याच्या जीवाला काय करू नकोस, पण त्याच्या मांसाला तो हात लावू शकतो. माझ्या मांसावर काय आलेले? कळवा आले. हालेलुया. कळवा आली, मोठी मोठी कळवा आली. हालेलुया. हे काय आहे? हे काय? हे सगळं माती आहे प्रियानो. हालेलुया. आमेन. म्हणून त्या मातीला सैतान हात लावला, कळवा आली. हे सर्व कळवा आली. योबाकडे कोण बघावं असं नव्हतं. म्हणून योग काय म्हणतो बघा, तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडवले आहेस हे मनात आण, तर पुन्हा मला मातीस मिळवू पाहतोस का? हालेलुया. आमेन. वचनात काय लिहिलेलं आहे? तू मातीस मिळवू पाहतोस का? हालेलुया. हे माती आहे, हे परत मातीला जाऊन मिळणार आहे. हालेलुया. लक्षात आला काय? आपण वचन बघूया की स्तोत्र संहिता काय 89 अध्याय आणि 48 वचन. हालेलुया. असा कोण मनुष्य आहे की तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही, अधोलोकाच्या कब्जातून आपला जीव कोण सोडवील? हालेलुया. असा कोण मनुष्य आहे की तो हमेशा जिवंत राहील म्हणे, तो कधीच मृत्यू पावणार नाही, तो मरणारच नाही. असा कोण मनुष्य आहे का? 500 वर्ष जगलाय असा कोण आहे का आत्ताच्या पिढीमध्ये? नाही. स्तोत्र करता म्हणतो असं नाही आहे लिहिलेला. म्हणून तो म्हणतो असा कोण मनुष्य आहे की तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही, अधोलोकाच्या कब्जातून आपला जीव कोण सोडवील? कोण सोडवणार? अधोलोकापासून तुम्हाला आणि मला कोण बचाव करू शकते? हालेलुया. तुमच्या जीवाला नरकातून सोडवणार कोण? एकच व्यक्ती आहे, येशू. येशूला सोडून तुम्हाला कोण मी बचाव करू शकत नाही या मातीला. हालेलुया. ही माती म्हणजे धन आहे म्हणे. हा का लक्षात घ्या. मी वाचून दाखवतो वचन. पाऊल म्हणतो हे माती म्हणजे हे धन आहे म्हणे. हालेलुया. ह्या धनाला मी किती जपतोय. हालेलुया. आमेन.
ह्याचं उत्तर इम्पॉर्टंट आहे. आम्ही देवामध्ये राहणं, कोण बचाव करणार तुम्हाला? ह्या मातीला कोण बचाव करणार? हालेलुया. एकच देव म्हणजे तो येशू ख्रिस्त. हालेलुया. त्यालाच अधिकार आहे पृथ्वीवर, आकाशावर, आकाशाखाली. लक्षात घ्या, एकच देव आहे तो येशू. हालेलुया. आमेन. तुम्ही वाचून बघा दुसरे फिलिपे 2 काय, तुम्ही 2:10 वचन वाचा. त्याला अधिकार दिलेला आहे आकाशात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली. त्याला सोडून कोणच देव नाही म्हणे. हालेलुया. आमेन. पुढे असं म्हणलेलं आहे, उपदेशक असं म्हणतोय 3:20 मध्ये उपदेशक असं म्हणतोय, सर्व एकच स्थानी जातात. बघा, सर्व एकच स्थानी जातात. सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे. सर्व पुन्हा मातीला जाऊन मिळतात म्हणे. सर्व एकच जागा जात्यात. हालेलुया. सर्व एकच जागा जात्यात. सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे, पण ज्याचं तारण झालंय तो उठल्यानंतर स्वर्गात जातो. हालेलुया. आमेन. लक्षात आलं? ज्याचं तारण झालंय, जो बापाची क्षमा मागितलाय, जो मंडळीकडनं प्रामाणिक आहे, लक्षात घ्या, ख्रिस्ताकडनं प्रामाणिक आहे, तो ज्या मातीतनं उठल्यानंतर प्रभूच्या न्यायासनासमोर उभं राहणार आणि प्रभू मग त्याला उजवीकडे घेणार. प्रियानो, हालेलुया. नंतर उपदेशक असं म्हणतोय, सर्वच मातीमधून आल्यात आणि मातीमध्ये जाणार आहेत म्हणे. हालेलुया. कोणीही ते सोन्याचा नाही आहे, हा का सोन्यातून जलवला नाही. सगळे आम्ही माती आहोत. 10 दिवस जर आम्ही आंघोळीच केलो नाही तर काय होईल? काय होईल अंदाज? हालेलुया. आमेन. किती माती आहे, वास येते माणसाची. ही माती आहे प्रिया. म्हणून देव बघा, तू मातीला जाऊन मिळसेल म्हणे. हालेलुया. आपण बघूया दुसरे करिंथ काय, आपण बघूया दुसरे करिंथ 4:7. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. पौल काय म्हणत आहे? ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. बघा, आमची संपत्ती म्हणजे काय? आमची संपत्ती सोनं नाणं घरदार नाही. आमची संपत्ती म्हणजे हे शरीर, हे मातीने बनवलेलं आहे. उत्पत्ती 2:7 मध्ये परमेश्वर, जिवंत परमेश्वर नाकाच्या पुढ्यात जीवनाचा श्वास फुंकून आम्हाला जीवदानी प्राणी केलेला आहे प्रियानो. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे, ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हालेलुया. काय हे देवानी दिलं, हे काय तुम्हाला गिफ्ट आहे, वरदान आहे हे शरीर. हालेलुया. लक्षात घ्या, हे वरदान आहे. हालेलुया. म्हणून पाऊल म्हणतो ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे. हालेलुया. आमेन. असा हेतू नाही की सामर्थ्याची पराकाष्ठी देवाची आहे. हे परमेश्वर निर्माण केलेलं आहे. तो म्हणे किती सुंदर निर्माण केलाय बघा. तो नाक, हे डोळे, कान, काय किती सुंदर आमची निर्मिती केलाय तो. उत्पत्ती 1 काय 28 मध्ये काय म्हटलेलं आहे? देव, मी तुला आशीर्वादित केलेला आहे, मी तुला बहुगुणित केलेला आहे. पृथ्वी व्यापून टाक, फळद्रुप कर, बहुगुणित कर म्हणे. पृथ्वी व्यापून टाक, ते सत्याखाली आण म्हणे. तुम्ही आणि मी कोणी श्रापित नाहीये. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला आणि मला ज्याला देव समजलाय, ज्याला देव येशूचं तारण ज्याला मिळालंय, जो म्हणतोय मी क्षमा कर, मी पापी आहे, तो कोण पण श्रापित नाही. हालेलुया. आमेन. तो आशीर्वादित केलेला व्यक्ती आहे. काय लक्षात घ्या, त्याला देव आशीर्वाद दिलाय. हा, म्हणून पौल म्हणतो ह्याला संपत्ती म्हणतोय तो. लक्षात घ्या, ह्याला संपत्ती म्हणतो. बघा, आम्ही काय म्हणतो, मी लय सुंदर आहे. काय सुंदर नसेल का आमच्या देव? बाबा, मी जरासा काळा आहे, मी जरा गोरा आहे. किती तो आमच्याकडे बघून आम्हाला किती सुंदर बनवलाय. काय आम्ही इमॅजिन करू शकतो? तुम्ही विचार तरी करा. तुम्ही किती करोडो रुपये, हालेलुया, करोडो रुपये, मला पण
किती करोड, मला पण 600 शिकायला वाटतंय, किती करोड रुपये जरी दिला तरी एक किडनी तुम्ही निर्माण करू शकता? करोड रुपये दिला, एक डोळा निर्माण करू शकताय? ही देवाची हस्तकृती आहे प्रियानो. म्हणून पौल म्हणतो हे काय आहे? हे काय आहे? धन आहे, धन. हालेलुया, आमेन, हालेलुया. आपण बघूया पहिले 2 कोरिंथ 5:1. 2 कोरिंथ 5:1. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमच्या पृथ्वीवरील मंडपरूपी गुहा मोडून टाकण्यात आले तर हे काय? या पृथ्वीवर एक मंडप आहे. हालेलुया. लग्नाला मंडप घालतात माहितीये का? आता पिऊचं लग्न ठरलं तर आम्ही काय करतोय? सुंदर मंडप घालतोय, त्याला सजवतो. मग तिचं लग्न झाल्यानंतर काय करतो? 2-3 दिवसांतर ते मोडून टाकतो. हे सेम येशूसाठी मंडप आहे प्रियानो. हालेलुया. इथे लिहिलेलं आहे हे पृथ्वीवरचं मंडप रूपी गुहा आहे म्हणे. हे मोडून टाकण्यात आलं तर, हे मोडून टाकण्यात आलं तर इथे काय म्हणाले? कारण आम्हाला ठाऊक आहे की आमच्या पृथ्वीवरील मंडप रूपी गुहा मोडून टाकण्यात आले तर देवाने आम्हासाठी शुद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान कुठे आहे? स्वर्गामध्ये. मला स्वर्गामध्ये. हालेलुया. ते हाताने बांधलेली गुहा नसून ती सार्वकालिक जीवन देणारी आहे. हालेलुया. बघा किती इम्पॉर्टंट आहे की नाही? आमचं हे मंडप रूपी गाव मोडून टाकण्यात आलेलं येणार आहे. 80 वर्ष, 90 वर्ष, लई 100, 120 वर्ष, 120 वर्षाच्या पुढे देव बोलला नाही आता तुम्हाला. तुम्ही काय करणार आहे? तुम्ही मोडल्यानंतर जर तुमचं तारण झालं नसेल तर ही माती पण तुम्हाला सोडून देणार आहे. ही माती तुम्हाला लपवून ठेवणार नाहीये. ही माती तुम्हाला सोडून देणार आहे. समुद्र तुम्हाला सोडून देणार आहे. अधोलोक सोडून देणार आहे. तुम्ही म्हणशील अधोलोकात चांगला आहे, घाण आहे, खरं चांगला आहे हो, तिथल्या तिथे जरा झाडू बिडू मारून राहत होतो मी अधोलोकात, काय तर करीतो. नाही, ते पण सोडून देणार आहे. ते म्हणणार आहे जा, तुला सार्वकालिक अग्नीत जायचं आहे. हालेलुया. म्हणून ह्या मंडपात आहे तेवढे पत्र आम्ही याची काळजी घेतली पाहिजे. रोज आम्ही प्रार्थना केला पाहिजे, रोज आम्ही चांगलं वागलं पाहिजे, रोज चांगलं बोललं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे मनुष्यावर आणि देवावर प्रेम केलं पाहिजे, देवाच्या इच्छेप्रमाणे वागलं पाहिजे. हालेलुया. म्हणून ते म्हणतोय कारण आम्हाला ठाऊक आहे की आमच्या पृथ्वीवरील मंडप रूपी गुहा मोडून टाकण्यात आले तर देवाने आम्हासाठी शुद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. हाताने बांधलेले गुहा नसून ते सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. स्वर्ग हाताने बांधलेला नाही, त्याचा नाश कधीही होत नाही. ते स्थापन केलेला आहे. या पृथ्वीचा, या आकाशाचा, तुमचा आणि माझा एक दिवस अंत आहे, पण माझ्या देवाचा स्वर्ग कधीही त्याचा अंत नाही प्रियानो. ते कायमच युगानुयुग स्थापन केलेलं आहे. हालेलुया. आमेन. ह्या गृहात असताना आम्ही स्वर्गीय, हे बघा, पृथ्वीवरच्या या मंडप मध्ये असताना आम्हाला काय करायचंय? पुढे वाच. स्वर्गीय गृहरूप हा करण्याच्या उत्कंठेने बनतो. आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. आम्ही उघडे सापडणार नाही. आदाम आणि हवा कसे सापडले? उघडे सापडले. म्हणून देव काय केला? त्यांना चर्म वस्त्र घातला, उघडे दिसो नये म्हणून. पण तुम्ही आणि मी उघडे दिसलो तर आम्हाला नरकात जावं लागणार. हालेलुया. तुम्हाला आणि मला उघडे दिसायचं नाही. आम्हाला वस्त्र धारण करायचा, नीती वस्त्र, आणि मग आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळणार आहे. नाहीतर मग आदाम आणि हवाला जसं एदेन बागेतनं देव गेट आउट म्हणून बाहेर घातला, तसं तुम्हाला आणि मला पण प्रभू गेट आउट म्हणून बाहेर घालणार. नरक मिळणार आम्हाला, स्वर्ग नाही मिळणार. हालेलुया. आमेन. हालेलुया. पुढे वाच. कारण
जे आम्ही ह्या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे, असे नाही तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो. बघा, आम्ही वस्त्र काढून टाकावं ही इच्छा आम्ही धरत नाही, वस्त्र धारण करणारी आम्ही इच्छा धरावं. कोण पण तुम्हाला शिवी दिलं, रागावलं, काय तुमचं इन्सल्ट केले, एकच समजायचं, आम्ही येशूकडे बघितलं पाहिजे. प्रिय, आम्हाला रागावणार लोक, आमचं इन्सल्ट होणार, लक्षात घ्या, आम्हाला तुच्छ बघतील, त्यावेळी आम्ही येशूकडे बघितलं पाहिजे, तरच आमच्यावर नीती वस्त्र येणार. हालेलुया, आमेन. नंतर आमच्यावर नीती वस्त्र येईल काय? आम्ही स्वर्गाचं राज्य मिळवणार नाही. हालेलुया, आम्ही स्वर्गात जाणार नाही. हालेलुया, हालेलुया, आमेन. आम्हाला ह्या जगामध्ये विजय व्हायचा, येशू बरोबर, येशू सारखं बनायचं आहे. हालेलुया, आमेन. तर आपण बघूया, 4थं वचन वाचलेस? 4थं वचन वाच. कारण जे आम्ही ह्या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे, असे नाही तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो. यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. आमेन. आपण वाचूया उपदेशक 12:7. तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. माती पूर्ववर्त मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा कुठे जातोय? देवाकडे जातोय, म्हणजे सुख लोकात जातोय. हालेलुया, जीवन आत्मा. हालेलुया, मातीत हे शरीर जाते, पण ज्या दिवशी येशू येणार तेव्हा हे शरीर पुन्हा उठणार आहे. हालेलुया, आमेन. बघा, तुम्ही किती सुंदर राहिला, कितीही काळे गोरे नकटे विकटे कसलेही राहिला, डोळा इकडं जरी आला, काही जरी झालं, तर आपलं सुंदरता कुठे दिसणार आहे? आतनं. हालेलुया, बाहेरनं नाही. का सांगा? तुम्ही लई गोरे, काय तुम्ही एकदम सुंदर आहात, तरी बी तुम्ही मातीला जाणार आहे. तुम्ही एकदमच काळे अकराळ आहात, तरी बी तुम्ही मेल्यावर मातीला जाणार आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांचं ठरलेलं आहे, आपण मातीला जाणार आहोत. पण आपल्याला दिलेला आत्मा कुठे जाणार आहे? स्वर्गात. हालेलुया, विश्वासणाऱ्यांचा. नंतर म्हणशीला सगळ्यांचा आत्मा स्वर्गातच जात आहे आणि जगात काय चालतंय ते सगळं करायचं. हो नाही, जो पश्चाताप करतो, प्रभू बरोबर चालतो, प्रभूच्या आज्ञेत आहे, प्रभूची पूर्ण आज्ञा मानतात, त्याचाच आत्मा प्रभूकडे जातो, नंतर नरकामध्ये जातो. हालेलुया. मग नरकात गेल्यानंतर परत आणि प्रभूच्या न्यायासनासमोर जावं लागतंय. तिथे मग अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येणार आहे त्या आत्म्याला कायमच. हालेलुया. तिथे काय नाही आहे, ताई मी किती प्रार्थना करत होतो बघा, तरी मी या अग्नीत आलोय बघा, मला कोण वाचवलं नाही, मला शिकवलंच नाही, 3 वर्ष मी वाळलो. अगं 3 वर्ष का वाळलीस? तुला माहिती नव्हतं देवाचं वचन? पाणी ओतून घ्यायचं पवित्र आत्म्याचा. हालेलुया, आमेन, हालेलुया. शेवट वचन वाचूया, मत्तई 10:28. फास्ट. जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत, त्यांना भिवू नका. बघा, ज्यांनी शरीराचा घात करणार आहे त्यांना आत्म्याचा घात करण्याचा काय समर्थ नाही आहे, त्यांना घाबरू नका. अन्नाला घाबरू नका, भाकरीला घाबरू नका, पैशाला घाबरू नका, सोन्याला घाबरू नका, घराला घाबरू नका. ही सर्व पृथ्वीवरच आहे. हालेलुया. आमचा देव आमच्या बरोबर आहे, आम्हाला घाबरायची गरज नाही. हालेलुया, आमेन. तर आत्मा व शरीर ह्या दोघांचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला घाबरा. हालेलुया. कोणाला घाबरलं पाहिजे आम्ही? येशू. ते
माझे त्याच्या हातात आहे, नरकात पाठवायचं का स्वर्गात पाठवायचं. आम्ही माणसाला का घाबरावं? सोन्याला बघा, आम्हाला सोनच मिळालं नाही, घालायला काय मोठं. आता मी सोनं कुठे घालतोय? नाही आहे माझ्याकडे सोनं, मी घालत नाही, काय मोठा विषय आहे? हो बघा, आम्ही सोन्याच्या ताटात जेवत नाही, काय मोठा विषय आहे? साध्या ताटात जेवतोय, काय नाही, मी चटईवर झोपतोय, पण मी स्वर्गात जाणार आहे. बघा, लाजर कुठे झोपत होता? हा, लाजर कुठे झोपत होता आणि श्रीमंत कुठे झोपत होता? बायबल मध्ये स्टोरी आहे का नाही लाजर आणि श्रीमंतची? हालेलुया. कोणाला उचलला गेला? हालेलुया. तुमच्याकडे जे आहे त्याच्यापेक्षा येशू तुमच्यात आहे, तो लय इम्पॉर्टंट आहे. हालेलुया, आमेन. त्याला सन्मान द्या, त्याला आदर द्या, त्याला उंच करा, त्याला म्हणा येशू. मी बघा, या पृथ्वीवर कोणाला भियत नाही, मी एकच व्यक्ती येशू, त्याला भिवून वागतो. हालेलुया, आमेन. त्याला सोडून तुमचा नाश करणारा कोण बी नाही. हालेलुया, तुमचा नाश करणारा कोण आहे या पृथ्वीवर? लय लय तो तुम्हाला मारील, जीवानी मारील. ह्याच्यापेक्षा काय करणार आहे तो? तुम्हाला नरकात तर का पाठवू शकत नाही तो. तुम्हाला नरकाचा आणि स्वर्गाचा धनी येशू आहे. हालेलुया. त्याच्यावर विश्वास करताय. हालेलुया. शेवटचं वचन मत्ती 5:25 वाचा, लवकर वाचा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील. बघा, वाटेवर तुझा. नाही, मत्ती 5:25. ठीक आहे, वचनात काय फरक झालाय? ऐका, इथे काय लिहिलेलं आहे बघा. या वचनात काय लिहिलेलं आहे? मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील. हालेलुया. लिहिण्यामध्ये फरक झालाय सर, हा, पण वचन तेच आहे, मी सांगालोय ते. काय लिहिलेलं आहे? मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील. अशी वेळ येत आहे की म्हणून आलीच आहे. हालेलुया. जो कोणी येशू ख्रिस्तामध्ये या जगासाठी मेलेला आहे, तो एक दिवस मातीत न उठला तरी तो स्वर्गामध्ये जाणार आहे. हालेलुया. जो कोणी या जगामध्ये मेलेला नाही आहे, तो या मातीत न उठला तर तो नरकामध्ये जाणार आहे. हालेलुया. देवाच्या पुत्राची जो कोण वाणी ऐकेल तो मरणार नाही, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. हालेलुया. आपण उठून उभं राहूया. पवित्र आत्मा, मी प्रार्थना करतो, हा संदेश ऐकलेला प्रत्येकाला आशीर्वादित कर. देवा, या संदेशाद्वारे लोकांचं मन परिवर्तन होते देवा, बदलून दे देवा. खरोखर आम्ही माती आहे परमेश्वरा, आम्हाला त्या न्यायासनासमोर उभं राहायचंय प्रभू. देवा प्रभू, तुला उत्तर द्यायचंय परमेश्वरा. देवा तुला परमेश्वरा आम्हाला उत्तर द्यायचंय देवा. परमेश्वरा खरोखर देवा, आमचं हे मंडप रूपी मोडून टाकण्यात आलं परमेश्वरा, तर आम्हाला सार्वकालिक जीवन स्वर्गामध्ये ठेवलेलं आहे प्रभू. हे किती अद्भुत आहे परमेश्वरा. देवा, या माझ्या बंधू बहिणी लेकरांना आशीर्वादित कर. देवा, जे कोणी आजारी असतील त्यांना बरं कर. देवा परमेश्वरा, वचनाच्या द्वारे देवा तुझ्या लोकांचा उद्धार होऊन दे प्रभू. पश्चाताप करून दे प्रभू. लोक प्रभू तुझा स्वीकार करून दे, तू देव आहेस हे समजून दे देवा. परमेश्वरा, मी प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये, आमेन.